स्वामी जेव्हा तुमच्या आयुष्याची दोरी आपल्या हातात घेतात तेव्हा आयुष्यात घडतात हे मोठे बदल, गुप्त गोष्टी. तुम्हाला जी गोष्ट खूप प्रिय आहे पण ती तुमच्या भविष्यासाठी घातक आहे, ती स्वामी तुमच्यापासून हिसकावून घेतात. सुरुवातीला हे दुःखद वाटते, पण नंतर कळते की स्वामींनी तुम्हाला मोठ्या खाईत पडण्यापासून वाचवले आहे. तुमच्या आयुष्यातील जे लोक केवळ स्वार्थासाठी जोडलेले आहेत किंवा जे तुमच्या प्रगतीत अडथळा आहेत, ते अचानक तुमच्यावर चिडून किंवा विनाकारण वाद घालून तुमच्या आयुष्यातून कायमचे निघून जातात. स्वामी तुमचे सोशल सर्कल शुद्ध करतात. मी करतो ही भावना स्वामी पूर्णपणे पुसून टाकतात. तुम्हाला जाणवू लागते की तुम्ही फक्त एक निमित्त आहात आणि करणारा तो वर बसलेला समर्थ आहे. हा बदल तुम्हाला मानसिकदृष्ट्या अत्यंत हलके करतो. स्वामी आयुष्यात आल्यावर पैशांची उधळपट्टी थांबते. सुरुवातीला काही मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, पण प्रत्यक्षात स्वामी तुम्हाला बचत आणि योग्य गुंतवणूक करायला शिकवत असतात, जेणेकरून भविष्यात तुम्ही कोणासमोर हात पसरू नये. ज्या गोष्टींवरून पूर्वी तुम्हाला भयंकर राग यायचा किंवा चिडचिड व्हायची, त्याच गोष्टींकडे तुम्ही आता साक्षी भावनेने पाहता. जे होईल ते स्वामींच्या इच्छेने ही वृत्ती तुम्हाला हिमालयासारखे स्थिर करते. स्वामी तुमच्याशी शब्दात बोलण्यापेक्षा संकेतातून बोलू लागतात. तुमच्या मनातील शंकांचे उत्तर अचानक एखाद्या पुस्तकात, कोणाच्या तरी बोलण्यात किंवा स्वप्नात स्पष्टपणे मिळू लागते. बाहेर कितीही मोठे वादळ असो, पण तुम्हाला आतून एक अजब खात्री असते की माझे स्वामी आहेत, ते मला काहीही होऊ देणार नाहीत. ही निर्भयता हा स्वामींनी हातात दोरी घेतल्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. मुक्या प्राण्यांबद्दल, विशेषतः श्वानांबद्दल, कुत्र्यांबद्दल तुमच्या मनात प्रचंड करुणा निर्माण होते. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर तुम्हाला साक्षात स्वामींच्या अस्तित्वाचा भास होऊ लागतो. घरातील जे वाद कित्येक वर्षांपासून सुटत नव्हते, ते अचानक शांत होतात. लोक स्वतःहून नमतं घेतात किंवा अशा काही घटना घडतात की घरातील वातावरण पॉझिटिव्ह होऊन जाते. तामसी आहार, व्यसनं किंवा अनावश्यक चवीची ओढ आपोआप कमी होते. शरीर आणि मन शुद्ध व्हावे यासाठी स्वामी तुमच्याकडून सात्विक आहार घेण्याची शिस्त लावून घेतात. तुमची कामे योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी होऊ लागतात. जे काम वर्षानुवर्षे रखडले होते, ते स्वामींच्या एका कृपेने काही दिवसातच मार्गी लागते. तुमची निंदा करणारे किंवा तुम्हाला त्रास देणारे लोक अचानक शांत होतात. स्वामी तुमची बाजू इतकी खंबीर करतात की विरोधकांना आपोआप माघार घ्यावी लागते. कामात असतानाही तुमच्या आतून स्वामींचे नाव किंवा मंत्र अखंड सुरू असतो. तुम्हाला वेगळा वेळ काढून जप करावा लागत नाही. तो नैसर्गिकरित्या तुमच्या श्वासात भिनतो. गर्दीत राहण्यापेक्षा तुम्हाला स्वतःसोबत आणि स्वामींसोबत वेळ घालवणे अधिक आवडू लागते. या एकांतातच स्वामी तुम्हाला आयुष्याची गुपिते उलगडून दाखवतात. सर्वात मोठा बदल म्हणजे स्वामी, आता मी नाही, तुम्हीच माझे सर्वस्व. जेव्हा हा भाव मनात पक्का होतो, तेव्हा स्वामी तुमच्या आयुष्याचा रथ स्वतः हाकतात आणि तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवतात. स्वामी भक्तांना सांगतात की तुम्ही फक्त चालत राहा, रस्ता मी तयार करीन. तुम्ही फक्त स्वप्न बघ, प्रयत्न करा, ते पूर्ण मी करीन. स्वामी जेव्हा तुमच्या आयुष्याचा रथ स्वतः हाकू लागतात, तेव्हा परिवर्तनाचा वेग प्रचंड असतो. जेव्हा जुन्या नात्यांमधील कटू आठवणी किंवा नुकताच झालेला वैयक्तिक संघर्ष तुम्हाला छळत असतो, तेव्हा स्वामी मनावर मायेची फुंकर घालतात. तुम्हाला त्या आठवणींचा आता त्रास होत नाही. उलट एक प्रकारचे मानसिक स्वातंत्र्य जाणवू लागते. तुमच्या घरात अचानक एक प्रकारचे चैतन्य जाणवू लागते. घरातील जडपणा निघून जातो आणि तिथे वावरताना तुम्हाला सुरक्षित आणि प्रसन्न वाटते. साक्षात स्वामी तुमच्या घराचा पहारा देऊ लागतात. तुमच्या जवळची माणसं जेव्हा तुमच्याशी कपट करतात,
तेव्हा स्वामी त्यांचे खरे रूप तुमच्या समोर अशा प्रकारे आणतात की तुम्हाला धक्का बसतो. पण हा धक्का तुम्हाला सावरण्यासाठी असतो, जेणेकरून तुम्ही पुन्हा फसवले जाऊ नये. भविष्यात काय घडणार आहे किंवा समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे याची पुसटशी कल्पना तुम्हाला आधीच येऊ लागते. ज्या लोकांनी समाजात किंवा नातेवाईकात तुमची निंदा केली होती, तेच लोक अचानक तुमच्याकडे सल्ल्यासाठी किंवा मदतीसाठी येतात. स्वामी तुमची प्रतिष्ठा अशी काही वाढवतात की टीकाकारांची तोंडे आपोआप बंद होतात. जेव्हा जुने दरवाजे बंद होतात, तेव्हा स्वामी एकाच वेळी 4 नवीन दरवाजे उघडतात. आर्थिक अडचणीत असताना अचानक एखादी नवीन संधी, गिफ्ट, व्हाउचर किंवा कामाची ऑर्डर मिळणं हे स्वामी तुमच्या पाठीशी असल्याचा प्रॅक्टिकल पुरावा आहे. माणसाला एकटेपणाची भीती वाटते, पण स्वामींच्या भक्ताला एकांतात स्वामी भेटतात. तुम्हाला आता कोणाच्याही सहवासाची ओढ वाटत नाही, कारण तुमच्या आत साक्षात परब्रह्म वसलेले आहे याची तुम्हाला खात्री पटते. तुमची झोप कमी होऊन तुम्ही अधिक फ्रेश वाटू लागता. सकाळी लवकर उठणं, देवाची सेवा करणं आणि कामात सक्रिय राहणं ही तुमची ओढ बनते. शरीर स्वतःहून शुद्ध होऊ लागते. कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासात एखादे मोठे विघ्न येणार असेल तर कुणीतरी अनोळखी व्यक्ती येऊन तुम्हाला वाचवते. त्या व्यक्तीच्या रूपात साक्षात स्वामीच आले होते हे तुम्हाला नंतर प्रकर्षाने जाणवते. नातेवाईकांकडून अथवा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी जो विनाकारण मानसिक त्रास मिळतो, तो स्वामींच्या कृपेनं बंद होतो. स्वामी एक असे संरक्षक कवच तयार करतात की त्या त्रासाचा तुमच्या मनावर कोणताही परिणाम होत नाही. पूर्वी तुम्ही छोट्या गोष्टींसाठी गोंधळून जात असाल, पण आता तुम्ही अत्यंत कठीण निर्णय शांत डोक्याने घेऊ लागता. तुमच्यात एक प्रकारची राजेशाही जरब निर्माण होते. मुके प्राणी तुमच्या जवळ येऊन शांतपणे बसू लागतात. त्यांना तुमच्या शरीराभोवती असलेले स्वामींचे पॉझिटिव्ह ऑरा जाणवू लागते. उद्या काय होईल या भीतीपेक्षा स्वामी आहेत ना, मग कशाला घाबरायचे हा विचार तुमच्या रक्तात भिनतो. ही अढळ श्रद्धा हाच स्वामींच्या दोरीचा सर्वात मोठा संकेत आहे. तुम्ही केवळ एक शरीर नसून स्वामींच्या एका मोठ्या नियोजनाचा भाग आहात हे तुम्हाला पटते. तुमच्या हातून जे काही घडते ते केवळ स्वामींच्या प्रेरणेनं घडते हे स्वीकारल्यावर तुमच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज येते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ वाक्य राहत नाही, तर ते तुमचे सत्य बनून जाते. मुद्दाम जप करावा लागण्यापेक्षा काम करताना, चालताना किंवा विश्रांती घेतानाही अंतर्मनातून श्री स्वामी समर्थ असा गजर आपोआप सुरू होणं. जेव्हा नाम शरीराच्या कणाकणात भिनते, तेव्हा तुमचे संपूर्ण आयुष्य एक सेवा बनून जाते. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.